रिसेंटली एक पेशंट आले होते. कंप्लेन होती वारंवार लघवीला जावं लागतं, दिवसासुद्धा आणि रात्रीसुद्धा. ब्लड रिपोर्ट, सोनोग्राफी सगळं काही नॉर्मल होतं. हिस्ट्री विचारल्यानंतर असं समजलं की ते दिवसभरामध्ये 7 ते 8 लिटर पाणी पितात. कशामुळे? कारण भरपूर पाणी पिलं तर आपली तब्येत उत्तम राहते असं ऐकलेलं होतं. आज आपण ऐकूयात की नक्की किती पाणी प्यायचं असतं. भरपूर पाणी म्हणजे नक्की किती आणि त्याचे नक्की फायदे आहेत का तोटे आहेत. पाणी किती प्यायचं हे रेकमेंडेशन जे आहे ते पुरुषांनी, मेल लोकांनी 3.5 लिटर ऑन अन ॲव्हरेज आणि बायकांनी, वुमनमध्ये 2.5 लिटर हे रिकमेंडेड इंटेक ऑफ वॉटर असलं पाहिजे. त्यामध्ये भरपूर फॅक्टर्स आहेत, ज्याच्यामध्ये जर तुम्ही अशा ठिकाणी राहता जिकडे भरपूर गरमी आहे, तुम्हाला खूप घाम येतो, तर तुम्ही पाण्याचं इंटेक थोडंसं वाढवू शकता. तुम्ही फार रिगरस एक्सरसाइज करत असाल किंवा तुमचं असं काम आहे ज्याच्यामध्ये तुमचा भरपूर घाम निघतो, भरपूर तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह आहात, तर तुम्ही पाणी पिण्याचं प्रमाण वाढवू शकता. कंडिशन्स असतील, जसं तुम्ही नुकत्याच आई झाला असाल किंवा प्रेग्नंट असाल किंवा ब्रेस्ट फीड करत असाल, तरी सुद्धा पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढवलं तर काहीच प्रॉब्लेम नसतो. परंतु तुम्ही घरी बसताय, AC मध्ये बसताय, फिजिकल ऍक्टिव्हिटी काही नाहीये, तरी सुद्धा तुम्ही 7, 8, 9 लिटर जर पाणी पिताय तर त्याचा तुमच्या बॉडीमध्ये फायदा कमी आणि नुकसान जास्त होईल. प्रमाण ज्याच्यावर तुम्हाला समजेल की तुम्ही पाणी कमी पिताय ते म्हणजे हे की जर तुमची लघवी भरपूर पिवळी होतीये, लघवी होताना त्रास होतोय, बाकी काही त्रास नसून सतत डोकेदुखी होतीये, थकल्यासारखं जाणवतंय, तर कदाचित पाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी असू शकतं. पण असं काहीही नसून फक्त ऐकलंय म्हणून 7 ते 8 लिटर पाणी जर तुम्ही पित असाल तर प्लीज सावध राहा. असं काहीही करू नका आणि तुमच्या डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या. धन्यवाद.